नमस्कार मैत्रिणींनो, @आरतीज किचन 27 चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आखाड स्पेशल ओल्या नारळाच्या अगदी भरपूर अशा लेयर सुटलेल्या करंज्या जर तुम्हाला बनवायच्या असेल ना, तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. मी त्याच्यात खूप साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत, जेणेकरून तुमची करंजी अजिबात बिघडणार नाही आणि भरपूर सारे लेयर्ससुद्धा त्याला पडतील. तर चला आपण आता रेसिपी कशी बनवायची ते आता पाहूया. तर मी काय केलेलं आहे इथं 2 वाट्या मैदा घेतलेला आहे. सपाट 2 वाट्या घेतल्या त्याला मी अगोदरच चाळून घेतलेला होता. 2 वाट्या फुल भरून घेतलेल्या आहेत. आता त्याच्यामध्ये पाहू शकता अगदी पाव चमच्यापेक्षा थोडंसं बेकिंग सोडा टाकलं आहे आणि अगदी किंचित 1 पिंच असं मी मीठ टाकून घेतलेलं आहे. ठीक आहे, आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हातानेच ड्राय इन्ग्रेडियंट. आणि त्याच्यामध्ये आपल्याला साधारण 3 ते 4 चमचे इथं पोह्याचा चमचा भरून मी तेल टाकलेले आहे. तर जास्त काही तूप टाकलेलं आहे. तर जास्त तूप वगैरे टाकायचं नाही आहे, एवढंच इनफ आहे. मी 3च चमचे टाकले. आता मी ज्या प्रकारे असं मिक्स करून घेते ना, त्या प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. खूप जर तुम्हाला वाटत असेल खुसखुशीत होण्यासाठी खूप तूप टाकायचं, तर चुकीचं आहे. अजिबात जास्त तूप टाकायचं नाही आहे. हे अगदी योग्य प्रमाण आहे. आता ओळखायचं कसं परफेक्ट प्रमाण पहा. अगदी अलगद हाताने मूठ वळल्यावर जर पीठ तुमचं अशी मूठ वळली जात असेल ना, तर तुमचं प्रमाण अगदी योग्य आहे. जर वाटलंच मूठ वळत नसेल, तर तुम्ही थोडंसं तूप घेऊ शकता, नाहीतर अजिबात तुपाची गरज नाही आहे. आता अगदी थोडं थोडं साधं पाणी घ्यायचे, म्हणजे गरम कोमट कसलंही नाही, साधं नॉर्मल पाणी घ्यायचे आणि घट्ट असा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. हेच मळलेलं पीठ तुम्ही चिरोटे बनवण्यासाठी सुद्धा घेऊ शकता. मी याचीसुद्धा रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. आता पीठ पहा एकदम असं घट्ट असं मळलेलं आहे आणि आता त्याला आहे ना व्यवस्थित आपण झाकून ठेवून देऊया. तोपर्यंत आपण सारण बनवायला घेऊया. तर आता सारण बनवण्यासाठी मी इथं आहे ना एक मोठा नारळ खवून घेतलेला आहे. तुम्ही मिक्सरवर बारीक करून घेऊ शकता. त्याचे काळ जे वरचं साल असतं ते नाही घेतलं तर बेटर होईल. तर आता मी साधारण जेवढं आपलं खोबरं आहे ना, त्याच्या अर्धा आपण गूळ घेऊया. आता मला गूळ आवडतो म्हणून मी इथं गूळ वापरला आहे. तुम्ही साखरसुद्धा घेऊ शकता. हेच सारण तुम्ही मोदकासाठी सुद्धा वापरू शकता, कारण मोदकाला आपण खवा घालत नाही, पण इथं मी खव्याचा वापर करून करंज्या करते, त्यामुळे त्या चवीला खूप भन्नाट लागून जातात. आता खोबरं आणि गूळ व्यवस्थित मेल्ट झाल्यानंतर साधारण इथं मी 100 ते 125 ग्रॅम खवा वापरलेला आहे. तो फ्रीजमध्ये होता, त्यामुळे मी त्याला एकदम किसून घेतलेला आहे. आता तो सॉफ्ट होईपर्यंत हे मिश्रण छानपैकी परतून घ्या. तुम्ही वेगळा खवा परतून नंतर मिक्स केला तरी चालेल, म्हणजे तुमच्या करंजीची शेल्फ लाईफ आहे ना जास्त होईल. तर आता हे मस्तपैकी परतून घेऊया. जास्त वेळ परतायचं नाही आहे, नाही तर गूळ एकदम घट्ट होऊन जाईल. आता इथं मी वेलची पावडर टाकलेली आहे. ड्रायफ्रूट आहे ना तुम्ही तुमच्या आवडीने किसून किंवा तुकडे करून घालायचे आहेत. मी इथं काजू बदाम वापरलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आता आपण जायफळ घालायचे. गूळ टाकले म्हणून मी इथे जायफळचा वापर केलेला आहे. चवसुद्धा छान येते गुळाबरोबर जायफळची. तुम्हाला साखर आवडत असेल तर तुम्ही टाका, नाही टाकली गुळात एकदा नक्की करून पहा, खूप भन्नाट लागून जातात. साखरेच्या सुद्धा छान लागतात. आता त्याचं प्रमाण आहे ना गोडाचं, ते सुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता. ड्रायफ्रूटचं प्रमाणसुद्धा कमी जास्त करू शकता. आता हे सगळं मिश्रण छानपैकी थंड करायला ठेवून द्यायचे. या प्रोसेसला 10 मिनटं जास्तीत जास्त लागले असतील. आता पहा, जे पीठ मळलं होतं ना, त्याचे मी आहे ना समान असे 8 गोळे करून घेतलेले आहेत. आता पहा, त्याच्यातली एक पोळी घेतली आहे आणि त्याला आपण एकदम पातळ लाटून घ्यायचं आहे, कारण की आपल्याला करंजी करताना याचे भरपूर सारे लेयर्स पडण्यासाठी ही गोष्ट अगदी महत्त्वाची आहे. पहा, मी एकदम पातळ पोळी लाटून घेतली. आता ह्या 4ही पोळ्या मी अशा प्रकारे लाटून घेतलेल्या आहेत. आता काय करायचं आहे पहा, इतक्या पातळ आहेत त्याच्यावर आता आपण तूप लावून घ्यायचं आहे. इथं तूप खूप लावायची गरज नाही आहे. मी ब्रशने असं व्यवस्थित इव्हनली स्प्रेड करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर आपण आता कॉर्नफ्लोअर घ्यायचे आणि कॉर्नफ्लोअर जस्ट स्प्रिंकल करून घ्यायचं आहे. खूप वापरायचं नाही आहे, नाहीतर जेव्हा तुम्ही त्याची घडी कराल ना, तेव्हा खूप सारी हवा त्याच्यामध्ये राहील. आता पहा, हीच प्रोसिजर, म्हणजे पुन्हा तूप लावायचं आणि त्याच्यावर पीठ लावायचं, असं तुम्ही ह्या 4ही पोळ्या एकावर एक ठेवून करून घ्यायचं आहे. शेवटच्या पोळीला तूप आणि कॉर्नफ्लोअर लावल्यानंतर ज्या पद्धतीने, म्हणजे भाकरवडीला जशी वळकुटी करतात ना, त्या पद्धतीने वळकुटी करून घ्यायची आहे. आत अजिबात तुम्ही हवा ठेवून देऊ नका, जेणेकरून
तुम्हाला मध्ये जर जर त्याच्यात हवा राहिली ना, तर तुमची जेव्हा तुम्ही लाटी लाटाल ना, तर तेव्हा त्याचे भाग एकदम सुट्टे खूप होतील. ठीक आहे. आता जेव्हा हे असं आपलं पूर्ण वळकुटी झाल्यानंतर तिला प्रेस करून करून तुम्ही त्याला थोडंसं लांबट करून घ्यायचं आहे. जास्त पण करू नका. आता तुम्हाला करंजीची साईज केवढी ठेवायची आहे ना, त्यानुसार तुम्ही त्याला लांबट करून घ्यायचे आणि अशा प्रकारे लाटी कापून घ्यायची. पहा किती छान त्याला लेयर झालेले आहेत. ज्या पद्धतीने मी लाटी कापून घेतलेली आहे, पाहू शकता. आणि कुठल्या बाजूने त्याला प्रेस करायचे म्हणजे आपल्याला लाटायचे ते सुद्धा मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते. पाहू शकता तुम्ही. जर तुम्ही दुसऱ्या बाजूने त्याला प्रेस केलं ना, तर तुमच्या करंजीला लेयर्स बिलकुल येणार नाही आहेत. अशा पद्धतीने ह्या सगळ्या ज्या लाट्या आहेत ना, त्या मी प्रेस करून घेते. आता अगदी हलक्या हाताने लाटी लाटून घ्यायची आहे. जास्त पातळ किंवा खूप जाड अजिबात ठेवायचे नाही आहे. आता आपली ही लेयर्सची लाटी आहे, त्यामुळं आपण खूप पातळ लाटणं अपेक्षित नाही आहे. ठीक आहे. आता मी मीडियम साईजच्या लाट्या केल्या होत्या, त्यामुळे माझ्या करंज्या खूप मोठ्या किंवा खूप छोट्यासुद्धा झालेल्या नाही आहेत. आता सारण तुम्हाला हवं तेवढं तुम्ही भरून घ्यायचे, पण खूप कमी सारण अजिबात भरू नका. उगाच खुळखुळा करंजीचा झाल्यासारखं नको व्हायला. भरपूर असं छानपैकी सारण भरा. हे सारण थोडंसं ओलसर असतं, त्यामुळे बाहेर येण्याचा काही प्रश्न नसतो. करंजी व्यवस्थित प्रेस करून दाबून घ्या आणि त्याला फिरकीनं असं कापून वगैरे घ्या. साईज तुम्ही तुमच्या आवडीवर ठेवायची आहे. तळतानासुद्धा कुठली बाजू वर ठेवायची त्याच्यावर सुद्धा तुमच्या करंजीच्या ज्या असतात ना लेयर्स, त्या पडण्यावर अवलंबून असतं. तर पहा, मी दुसरी करंजी दाखवते तुम्हाला. भरपूर सारं सारण घेतलेलं आहे. भरपूर सारण असेल ना तरच करंजी छान लागून जाते. अशा प्रकारे व्यवस्थित करून घ्या. आता मी सगळ्या करंज्या अशा पद्धतीने करून घेते. माझ्या ह्याच्यात आहे ना, एवढ्या सारणामध्ये एक 10 ते 15 करंज्या झाल्यात. खूप छान प्रकारे सगळ्या करंज्या बनवून रेडी झालेल्या आहेत, पाहू शकता. आता तेल तापवायला ठेवले मी. छोटी कढई घ्यायची आणि भरपूर सारं तेल टाकले त्याच्यात आणि 2-2च करंज्या तळल्या. करंजी तळायला अजिबात वेळ लागत नाही, त्यामुळे तुम्ही आहे ना 2-2च टाकून व्यवस्थित तळून घ्या. पहा, अगदी अर्धा मिनिटसुद्धा एक करंजी तळायला लागत नाही आहे आणि भरपूर सारे लेयर सुटतात आहे. गॅस इथं मीडियम ठेवायचा आहे. खूप मोठा किंवा खूप छोटा ठेवू नका. छोटा ठेवला तर तेल पितील आणि मोठा ठेवला तर लगेच करपतील. सो ज्या पद्धतीने मी सांगितले ना, त्याच पद्धतीने तुम्ही करून घ्यायचे. आता आपण करंजी ज्या बाजूने पेपरवर असते ना, ती बाजू खालीच ठेवायची आहे आणि दुसरी बाजू जी होती ना वरती, तीच बाजू तेलावर तळताना टाकायची, तर व्यवस्थित लेयर येतील. ठीक आहे. अशा प्रकारे मी सगळ्या करंज्या, पाहू शकता किती छान लेयर सुटलेल्या आहेत तिला. अशा सगळ्या करंज्या आपण तळून घ्यायच्या आहेत. तळायला फक्त 5 ते 7 मिनटं 5च मिनटं गेलीत माझे तळायला ह्या सगळ्या करंज्या. अजिबात वेळ लागत नाही. पहा किती छान असे लेयर सुटलेले आहेत. तर तेव्हा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आपल्याकडं एका नारळात माझ्या ह्या एवढ्या करंज्या झालेल्या आहेत. रेसिपी कशी वाटली ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. प्रत्येक करंजीला लेयर येण्यासाठी तळताना सुद्धा काळजी घ्यायची आहे आणि साटा लावताना काळजी घ्यायची आहे. तूप किती घ्यायचे ते सुद्धा मी अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. त्याचबरोबर लाटताना सुद्धा काय काळजी घ्यायची. तर ह्या सगळ्या मी ज्या सांगितलेल्या टिप्स फॉलो करा आणि मस्त अशा करंज्या बनवा. कशी वाटली रेसिपी?